राज्यात सोलापूर शहरासह 45 शहरांमध्ये दुचाकी स्वारांसह पाठीमागे बसणाऱ्या सहप्रवाशालाही पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत। राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग येथे सर्वाधिक अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत, त्यामुळे तिथे हेल्मेटची सक्ती आवश्यक आहे। पण महानगरपालिका हद्दीत हेल्मेट बंधनकारक नाही, त्यामुळे सोलापूर शहरात हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने विरोध करण्यात आला आहे। विना हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांवर कारवाई केली जात होती, मात्र आता सहप्रवाशावर देखील कारवाई केली जाणार आहे। याबाबत नवे बदल करण्यात आले आहेत। पोलिसांच्या ई चलन मशीनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। सोलापूर शहरातील भागात विना हेल्मेट वाहन चालकांवर सीसीटीव्ही मार्फत कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे विना हेल्मेट नागरिकांवर मोठा दंड आकारण्यात येणार असून हेल्मेट सक्ती विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे। महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1988 चे कलम 129 प्रमाणे दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे असले तरी महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989 च्या कलम 250 नुसार महानगरपालिका क्षेत्रात सर्व दुचाकी चालवणाऱ्या अथवा मागे बसलेल्या व्यक्ती 50 क्युबिक सेंटीमीटरपेक्षा कमी क्षमतेचे इंजिन बसवलेल्या दुचाकी मोपेड चालवणाऱ्या व्यक्तींना हेल्मेट सक्ती लागू होणार नाही असा नियम आहे। तसेच सोलापूर शहरात गेल्या 1-2 वर्षापासून जड वाहतुकीस सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे। शहरातील वाहनांचा वेग अत्यंत मर्यादित असतो, त्यामुळे शहरात अपघाताचे आणि मृत्यूचे प्रमाण अत्यल्पासून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी 2-2 हेल्मेट वागवणे अवघड आहे। त्यामुळे सोलापूर शहरामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, सीताराम बाबर, प्राजक्ता बागल, अरविंद शेळके, सोहेल सय्यद, सुलेमान पिरजादे, फिरोज सय्यद, शेखर चौगुले, मल्लिकार्जुन शेवगार, सचिन होनमाने, श्रवण साळुंखे, गौरीशंकर वरपे, मल्लिकार्जुन शेवगार, सुमित मंजूरकर आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।